जटायूच्या मृत्यूनंतर राम आणि लक्ष्मण दुःखाने होरपळत सीतेचा शोध घेण्यासाठी जंगलभर भटकत होते. जंगलाच्या गर्द सावलीत त्यांना एक ऋषी भेटले. त्यांनी रामाला सुग्रीव नावाच्या वानर राजाचा उल्लेख केला, जो त्यांना मदत करू शकतो. रामाने लक्ष्मणाकडे पाहिले आणि ठाम आवाजात सांगितले, आपल्याला सुग्रीवला शोधावे लागेल. तो नक्कीच आपल्या मदतीस येईल. राम आणि लक्ष्मण ऋषींच्या मार्गदर्शनाने किष्किंधेकडे निघाले. ते एका उंच डोंगरावर पोहोचले, जिथे हनुमान त्यांना अडवण्यासाठी उभा होता. हनुमानाने दोघांना पाहताच त्याच्या अंतःकरणात आनंदाची लहर उठली. त्याने नम्रतेने विचारले, तुम्ही कोण आहात? या घनदाट जंगलात काय शोधत आहात? रामाने शांतपणे उत्तर दिले, मी अयोध्येचा राजा राम आहे आणि हा माझा लहान भाऊ लक्ष्मण. राक्षस राजा रावणाने माझ्या पत्नीचे अपहरण केले आहे. आम्ही तिला शोधत आहोत. आम्हाला समजले की वानर राज सुग्रीव आमच्या मदतीस येऊ शकतो. हे ऐकताच हनुमानाचे डोळे चमकले. त्याने झटकन दोघांना प्रणाम केला आणि म्हणाला, प्रभू, माझा राजा सुग्रीव नक्कीच तुमची मदत करेल. चला, मी तुम्हाला त्याच्याजवळ घेऊन जातो. हनुमानाने राम आणि लक्ष्मणाला घेऊन सुग्रीवजवळ नेले. सुग्रीव जो बालीच्या भीतीने डोंगरावर लपून राहत होता, रामाला पाहताच सावध झाला. त्याने विचारले, राम, तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला आहात? रामाने सांगितले, सुग्रीव, माझी पत्नी रावणाने पळवली आहे. मला तिला शोधायचे आहे, पण मला समजले की तुला तुझ्या मोठ्या भावामुळे त्रास होत आहे. मी तुला मदत करू शकतो. सुग्रीवाच्या डोळ्यात आशेचा प्रकाश आला. तो म्हणाला, हो, माझा भाऊ बाली फार बलवान आहे. त्याने माझे राज्य हिरावून घेतले. जर तुम्ही त्याला पराभूत केले तर मी संपूर्ण वानरसेना तुमच्या सेवेस देईन आणि तुमच्या पत्नीचा शोध घेईन. रामाने सुग्रीवाचा हात हातात घेतला आणि ठामपणे म्हणाला, मी तुला न्याय मिळवून देईन. बालीचा पराभव माझ्या हातून होईल. सुग्रीवाने रामाला बालीची शक्ती दाखवण्यासाठी त्याला एका जागी नेले, जिथे मोठमोठे झाडे कोसळलेले होते. तो म्हणाला, राम, बाली इतका शक्तिशाली आहे की त्याने या झाडांची मुळे उपटली आहेत. त्याला हरवणे सोपे नाही. राम हसला आणि आपल्या एका बाणाने झाडाचे खोड 2 तुकड्यांमध्ये फोडले. सुग्रीव अवाक झाला आणि त्याचा रामावर विश्वास बसला. सुग्रीवाने बालीला युद्धासाठी बोलवले. बालीने अहंकाराने हसत सुग्रीवावर हल्ला केला. दोघांमध्ये भयंकर द्वंद्व सुरू झाले. मात्र राम थोडा सावध होता, कारण दोघे भाऊसारखे दिसत होते. त्यामुळे त्याने लगेच बाण सोडला नाही. सुग्रीवाला जबरमार बसल्यावर तो पळत पळत परत आला आणि म्हणाला, राम, माझ्यावर विश्वास ठेवा. मला ओळखण्यासाठी मी गळ्यात एक फुलांचा हार घालतो, जेणेकरून तुम्हाला फरक कळेल. दुसऱ्यांदा पुन्हा युद्ध सुरू झाले. बालीने पुन्हा सुग्रीवावर हल्ला केला, पण यावेळी रामाने योग्य संधी साधून आपल्या दिव्य बाणाने बालीच्या छातीला वेधले. बाली जोरात किंकाळला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मरताना बाली रामाकडे पाहत म्हणाला, राम, तू मला मारलेस, पण मी काही चुकीचे केले होते का? रामाने शांतपणे उत्तर दिले, बाली, तू आपल्या भावाला अन्यायाने राज्यातून हाकलून दिले. तू त्याची पत्नी देखील स्वतःच्या ताब्यात घेतली. तुझे कर्म चुकीचे होते, म्हणून तुझा अंत अटळ होता. बालीने अखेरच्या क्षणी सुग्रीवकडे पाहिले आणि म्हणाला, सुग्रीव, आता न्याय तुझ्याकडे आहे. मला माफ कर. त्याने आपला मुलगा अंगदाला रामाच्या सेवेत ठेवले आणि प्राण सोडले. सुग्रीवाने आनंदाने रामाला प्रणाम केला आणि म्हणाला, राम, तू माझ्यासाठी जे केलेस त्याबद्दल मी ऋणी आहे. आता मी संपूर्ण वानरसेना एकत्र करून सीतेच्या शोधासाठी तयार करतो. किष्किंधेत सुग्रीवने राज्याभिषेक घेतला आणि हनुमानाला सीतेच्या शोधासाठी दक्षिण दिशेला पाठवले. पुढच्या भागात हनुमानाचा लंकेकडे प्रवास आणि सीतेचा शोध. बालीच्या मृत्यूनंतर सुग्रीवने किष्किंधेत आपले राज्य स्थिर केले. त्याने रामाला वचन दिले होते की संपूर्ण वानरसेना सीतेच्या शोधासाठी प्रयत्न करेल. पावसाळा संपताच सुग्रीवने आपल्या सर्व वानरांना वेगवेगळ्या दिशांना पाठवले. हनुमान, अंगद, जांबुवंत आणि काही निवडक वानरांना दक्षिण दिशेला पाठवण्याचा निर्णय घेतला, कारण रावण दक्षिण दिशेला असलेल्या लंकेत राहतो असा अंदाज होता. रामाने हनुमानाला आपली अंगठी दिली आणि सांगितले, हनुमान, जर तुला सीता सापडली तर तिला ही अंगठी दाखव. हे पाहून तिला कळेल की तू माझ्याचकडून आला आहेस. हनुमान आणि त्याच्या सोबतींनी वाटचाल सुरू केली. त्यांना काही दिवस काहीच माहिती मिळाली नाही. अखेर वाटेत त्यांना समुद्रकिनाऱ्यावर संपाती नावाचा एक विशाल गरुड भेटला. तो जटायूचा मोठा भाऊ होता. संपाती वृद्ध आणि दुर्बल झाला होता, पण त्याच्याकडे अद्याप उत्तम दृष्टी होती. त्याने वानरांकडे पाहत विचारले, तुम्ही कोण आहात आणि समुद्रकिनाऱ्यावर का उभे आहात? अंगदाने त्याला सर्व हकीकत सांगितली. संपातीने आकाशाकडे पाहून आपल्या तीव्र दृष्टीने लंकेकडे पाहिले आणि म्हणाला, मी दूरवर सीतेला पाहू शकतो. ती लंकेत आहे. अशोक वाटिकेत कैद आहे. तिच्याभोवती राक्षस पहारा देत आहेत. हे ऐकताच वानर उत्साहित झाले, पण लगेच त्यांना एक प्रश्न पडला. इतक्या मोठ्या समुद्राच्या पलीकडे जाऊन लंकेत कोण पोचू शकेल? कोणी पोहत जाऊ शकत नव्हते. कोणी एवढे मोठे अंतर उडी मारू शकत नव्हते. सर्वजण विचारात पडले. तेव्हा जांबुवंताने हनुमानाच्या जवळ जाऊन सांगितले, हनुमान,
तुला तुझी खरी शक्ती माहिती नाही. तू वायुपुत्र आहेस. तुला आकाशात झेप घेण्याची अपार शक्ती आहे. तुला जाणीव करून देतो. तू सहज समुद्र पार करू शकतोस आणि लंकेत जाऊन सीतेचा शोध घेऊ शकतोस. हनुमानाने डोळे मिटले, मन स्थिर केले आणि जांबुवंताच्या शब्दांनी त्याला आपली खरी ओळख कळली. तो हळूहळू मोठा होऊ लागला. त्याचे शरीर पर्वताएवढे विशाल झाले. वानरांनी आश्चर्याने पाहिले. हनुमानाने जोरात हसून गर्जना केली आणि म्हणाला, होय, आता मी माझ्या शक्तींची जाणीव झाली आहे. मी लंकेत जाईन आणि सीतेचा शोध घेईन. तो समुद्राच्या कडेला आला, उभा राहून एकाग्र झाला आणि मग एका प्रचंड उडीने आकाशात झेपावला. हनुमानाच्या वेगाने समुद्रातील लाटा उसळू लागल्या. मच्छिंद्र देवांनी त्याच्याकडे पाहिले. वाटेत समुद्रातच त्याला सुरसा नावाची राक्षसी अडवते. ती नागमाता होती आणि देवतांनी तिला पाठवले होते हनुमानाची परीक्षा घ्यायला. तिने आपले मोठे तोंड उघडले आणि म्हणाली, जो कोणी माझ्या तोंडातून जाईल त्यालाच मी सोडेन. हनुमान शांत होता. त्याने आपले शरीर वाढवले आणि इतका मोठा झाला की सुरसा गोंधळली. पण अचानक हनुमानाने स्वतःला अतिशय लहान केले आणि तिच्या तोंडातून पटकन आत जाऊन लगेच बाहेर पडला. सुरसा खुश झाली आणि म्हणाली, हनुमान, तू केवळ शक्तिशालीच नाहीस तर बुद्धिमान सुद्धा आहेस. जा, तुझं कार्य सिद्धीस ने. पुढे जात असताना सिंहिका नावाची अजून एक राक्षसी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. ती हनुमानाच्या सावलीला पकडून त्याला खाली खेचते. पण हनुमानाने तिला चपळाईने मारून टाकले आणि पुढे गेला. शेवटी हनुमान लंकेत पोहोचला. तो लगेच सामान्य वानरसारखा लहान झाला आणि लंकेच्या तटबंदीवर बसला. लंकेच्या दरवाजावर पहारा देणाऱ्या लंकिनी नावाच्या राक्षसीने त्याला पाहिले आणि रोखले. हनुमानाने तिला सौम्यपणे बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ती आक्रमक झाली तेव्हा त्याने हलक्या हाताने तिला एक फटका मारला. लंकिनी तिथल्या तिथे कोसळली आणि विव्हळत म्हणाली, हनुमान, एक भविष्यवाणी होती की ज्या दिवशी मला एखादा वानर पराजित करेल त्या दिवशी लंकेचा अंत जवळ आला असेल. आता मला खात्री झाली की रावणाचा विनाश निश्चित आहे. हनुमानाने लंकेत प्रवेश केला आणि संपूर्ण लंकेचा शोध घेतला. तो रावणाच्या महालाजवळ गेला. तिथे अनेक सुंदर महाल आणि सोन्याने मढवलेले महाद्वार होते. अखेर तो अशोक वाटिकेत पोहोचला, जिथे एका वृक्षाखाली दुःखी आणि थकलेल्या स्थितीत सीता बसली होती. तिच्या सभोवताली राक्षसी पहारा देत होत्या. हनुमानाच्या डोळ्यात पाणी आले. त्याने स्वतःला झाडाच्या फांदीवर लपवले आणि योग्य वेळी सीतेला रामाची अंगठी दाखवून तिच्याशी संवाद साधायचा निश्चय केला. पुढच्या भागात हनुमानाची सीतेशी भेट आणि रावणाचा इशारा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून अशाच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.